11:15 वाजलेत आणि आज तारीख आहे 6 रामनवमी आहे. आणि मी चाललोय मुमुर्शीला. मुमुर्शीला जाणार रेल्वे फाट्यावरती. आणि मुमुर्शीत मला एक दोन घरं बघायचे कशी म्हणतात ते जाऊन बघूया. समोर वाईट दिसते ती वायफायची केबल आहे. वायफाय प्लस टी व्ही. जे प्रोव्हायडर आहेत मालकाचे ते त्यांच्याकडेच चाललो आहे मी. या पाण्याच्या टाक्या खालती बोद्धवाडी आदिवासीवाडी. इकडे मला वाटते रामवाडीची आहे. खालती त्याच्या खालती बोद्धवाडीची ती रामवाडी होती. आणि असा हा पूर्ण जंगलातून रस्ता टेबल टॉपवरती आलेला आहे मी. ऑलमोस्ट आय एम हिअर. पुन्हा फाटक आहे. तिथून सरळ राईटला गेलं की श्रीकृष्णवाडी. इकडे मुमुर्शी दाखवली. पावसाळ्यात मला हा व्ह्यू खूप आवडतो कारण की इथून पूर्ण ग्रीनरी असते. प्लस साईडनं गवत हिरवगार खूप भारी वाटतं. अनफॉर्च्युनेटली या बाजूला सगळ्या लँड्स आहेत त्या सेल झालेल्या आहेत खूप कमी दरात. डोंगर उतरून मी खालती आलेलो आहे ऑलमोस्ट. हे जे खोरं आहे याला कसं म्हणतात पुष्पात आलो आहे. तसं म्हणलं तर आपण ते समोर जो खिंड दिसते तिथून पलीकडे गेलं की बोद्धवाडी आहे आपले. बट रस्ता असा फिरून आहे पटकन पोहोचू शकतो माणूस. लहानपणी यायचो मी इथं काकांसोबत शेती करायला, शेतीच्या कामाला असं फेरी मारायला. पण आता इकडे कोण शेतीच करत नाही. मी पोचलो आहे राधाकृष्णवाडी मुमुर्शी. गाव चेंज झालेलं आहे आणि दुसऱ्या गावात पोचलो मुमुर्शीमध्ये. इकडे खालती गेले खालती नदी आहे आणि ट्रेन चालले का नाही. पण एरिया भारी आहे. काइंड ऑफ डोंगर उतारच आहे बट स्टील केलेत काय काय लोकांनी सर्वे वगैरे. थोडं अंतर कव्हर केलं. इकडे पोचलोय मी आदिवासीवाडी राईट साईडला आहे मुमुर्शीची. इथून इकडे वरती राईट साईडला इकडे बोद्धवाडी आहे आणि सरळ जाणार खालती. वरती बोद्धवाडी रस्ता जातो इकडून पण दोन साईडने. खालतून आपण जाणार मुमुर्शी गावा. हे मुमुर्शी गावामध्ये पोचलेलं आहे. वरती गाव आहे. वरती मंदिराचा कळस दिसत असेल. आणि हे समोर आहे त्यांची ग्रामपंचायत मुमुर्शी गावाची. आणि तसं गावातच चाललो आहे पण गावातला रस्ता जरा खतरनाक आहे. त्यामुळे मोबाईल ऑन ठेवून मला करता येणार नाही. इकडे जायचं आहे पुन्हा. मी आता चाललो गावात.
हा इकडे बदडगड चालला हा पण रस्ता आणि इकडून वरती चालला हा रस्ता खराब आहे. मग इथेच बंद करतो. काम झालेलं आहे माझं इथून आणि मी आता चाललो आहे रेवता फाट्यावरती. रेवता फाट्यावरती थोडं काम आहे ते हार्डवेअरच्या शॉपमध्ये पटेलकडं. येतो रिटर्न घरी. 12:15 वाजले तिथून तापलं आहे कडक. मी आता टॅन होऊन जाणार आहे. जस्ट क्रॉस भोमजाई. भोमजाईचा मॉल आहे. हा इथे आहे बस स्टॉप आंबेकोण. आंब्याचा कोण दंड म्हणून गाव आहे ते पण आहे. खूप वरती. मी कधी इकडे गेलो नाही करंजमाळ वगैरे. म्हणजे गेलो आहे बऱ्याच वर्षापूर्वी 4-5 जास्त 8-10 वर्षापूर्वी गेलो होतो नाच बघायला. त्याच्यानंतर जाण्याचा कधी हेच नाही आला. रस्ता खड्डे बस. पण हा थोडा प्यायचा हा मला लय आवडतो. पूर्ण प्लेन एरिया आहे. भारी वाटतं. हा पोचलो आहे मुमुर्शी हायस्कूल. इकडे वरती हायस्कूल आहे आणि हा फेमस हॉन्टेड पूल. लय लोकांना भूत दिसतं तिथं. मला तर काही दिसलं नाही. बस आता थोड्याच वेळात मी लागणार आहे तापेड जाणार रस्त्याला. इथे लाकडं पकडले होते ते अजून तसेच आहेत आय गेस. फॉरेस्ट डिपार्टमेंटनं. आता मी जॉईन करतो या रस्त्याला. गाडी येते. हा मोठा रस्ता लागला आहे. मागे गेलो की दापोली. आता मी चाललो आहे हे रेवतळे गावात खाली जायला रस्ता. बोधवाडी वगैरे कावळ्याकडे जायला. आणि इकडे चाललो आहे मी रेवतळे फाट्याकडे. आय डोंट नो व्हॉट्स रॉंग विथ दिस इंजिनियर. एवढं डांबर टाकलं की वितळलं आहे लिटरली पुन्हा टाकून. तेव्हा माझ्यासमोर बाईक चालले त्याच्यावर वळ उठत आहेत लिटरली. सब इट्स काइंड ऑफ अनसेफ कंडिशन. तो मी बंद करतो. येस. तो समोरचा ब्रिज जो आहे तो कोकण रेल्वेचे जी कनेक्ट होते गोवा आणि इकडे मुंबईला. राईट साईड गोवा, लेफ्ट साईड मुंबई. लेफ्टला गेलं की करंजळ स्टेशन जवळच आहे. राईटला विनेर स्टेशन. आणि मी आता पोचेन उंदेरीमध्ये. रेवता फाट्यावरती आलो आहे मी. मला जे पाहिजे होतं ती गोष्ट नाही आहे. फक्त नाही आहेत आज. आलो होतो आता चालू पटीच्या शॉपवरती. इथंच आहे. एका डॉक्टरने बांधलं होतं घर. ठीक आहे आय गेस ते गेले सोडून. वा हे नागाव हायस्कूल म्हणून पटेलचं शॉप. खालती प्लेटवरती बसेल ना. प्लेट टाक किंवा पाईपला हे असं करू. समजून आता हा पाईप आहे ना. जी वस्तू बघायला आलो ती वस्तू मला भेटलीच नाही. इकडे उंदेरीची बोद्धवाडी आहे. बऱ्याचशा गाड्या मोस्टली पुण्यापासूनच गाड्या इकडे असतात. कारण पुण्यापासून जवळ आहे दापोली, कोटेरी, बारा गेली. रखरखत ऊन आणि मी असा ट्रॅव्हल करतोय. गॉगल, लाईट टोपी.
चांगलंच लागतं ऊन. MH12 पुन्हा हा आता ब्रिज आहे रिसेंटली, म्हणजे 1-2-4 वर्षापूर्वी ओपन झालाय. खालतून नदी इकडे पुढं होता तो छोटावाला पूल, इथं पावसाळ्यात पाणी यायचं आणि हा रस्ता बंद होऊन जायचा. आणखी एक MH12 MH12 बस गाड्या चालू आहे तिथून. आले MH04. पैसा बूंद आणि माझे डोळे असे दुखत आहेत. ट्रक येतोय, मी चाललो इकडे आतमध्ये. बोर्ड लागले बोमजे तुडील मुर्शी. छोटा छोटा रस्ता गावात चढ आहे पूर्ण असा डोंगर चढून पलीकडून खाली उतरायचं आहे समोरच्या असं रांगांमध्ये. आय डोंट नो व्हिडिओमध्ये किती दिसेल प्रकर्षाने. आय वॉन्टेड टू मेक इट डॉक्युमेंटेड म्हणून मी करते. हा एक टप्पा झाला. गाडी जास्त व्हायब्रेट होते कारण की मी गिअर चेंज करत नाही आहे आणि सेम गिअरवरतीच चाललो आहे. तर बरेच वर्ष एक रोड रोलर उभा होता, तो इथून तो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल तो घेऊन गेला. आणि हा असं खतरनाक असं चढ आहे. गिअर चेंज करणार आहे, गिअर चेंज केलेलं आहे. गाडी चालू आहे आरामात मोसममध्ये. खाली पूर्ण पाकर आहे. पाकर ऑलमोस्ट चढून झालं या. कुठेतरी विकलेली आहे, इथे बोर्ड लागला आहे, बोर्डचं नाव गेलं निघून. हा टॉप होता टेबल. शेवटचा टप्पा आहे. हो चढ 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 झालेलं इकडे वाडी आणि इकडं हॉटेलमध्ये एंट्री झालेली आहे तशी ऑफिशियली. इथून उतार डायरेक्ट घेऊन जाईल आपल्याला आदिवासीवाडीपर्यंत. समोर मोहल्ल्याची घरं दिसत आहेत पलीकडं आणि खालती रामवाडी. रामवाडी चटके खतरनाक भेटलेत. बॅक टू बुद्धवाडी.